कपड़ा बैंक के लिए कपड़े हासिल करने के लिए तिरंगा परिवार ने शहर के मुख्तलिफ इलाकों में कैंपों का एहतमाम किया। ईद हो या त्यौहार, नए कपड़े जोश और खुशी पैदा कर देते हैं, लेकिन गरीबों की ईद और त्यौहार इन खुशियों से महरूम ही रहती हैं। तिरंगा परिवार की कोशिशों से अब हर गरीब को ईद और त्यौहार में कपड़े दस्तयाब हो सकेंगे। तिरंगा परिवार कपड़ा बैंक चलाता है, जिसके जरिए हर ईद व त्यौहार से कब्ल लोगों को अपने इजाफी कपड़े इस बैंक में जमा कराने की अपील की जाती है। हासिल होने वाले कपड़ों की साफ सफाई और पैकिंग के बाद इन्हें गरीब मोहल्लों में तकसीम कर दिया जाता है। इस ज़िमन में शहर के मुख्तलिफ मोहल्लों में कैंप लगाए जा रहे हैं और लोगों से इनके इस्तेमाल में न आने वाले कपड़े हासिल किए जा रहे हैं। भाग्यनगर में लगाए गए कैंप को भी खूब पजीराई मिली। इस कैंप में 100 से ज़ायद लोगों ने अपने इजाफी कपड़े, बर्तन और दीगर अशिया जमा करवाईं। अतियात देने वालों का मानना है कि इस तरह की मदद से गरीबों और उनके बच्चों को ईद व त्यौहार की खुशियों में शामिल किया जा सकता है। हा जो उपक्रम आहे ना, तो खूप सुंदर आहे। एखाद्या गरीबाचं घर पूर्णपणे भरून निघेल, त्यांना कपडे मिळणार नाहीत, खायला मिळणार नाही, एखाद्याने बेलाने लाटणं दिलं तर त्यांच्या घरात पोळी होईल। हे अतिशय सुंदर कार्यक्रम आहे गरिबांसाठी। आता आम्ही जे कपडे देतोय ते एखाद्याच्या मुलांना कपडे नसतात, गरिबाच्या लोकांना ते गरिबांचे लोक घालतील, त्यांची दिवाळी साजरी होईल, ते आनंदी राहतील। कारण गरिबांना एक ड्रेस घ्यायचा म्हणलं तर खूप म्हणजे त्रासदायक असतं। 200-300 रुपये सुद्धा त्यांना परवडत नाही। त्यांचे आईवडील रोजगार म्हणून काम करतात आणि त्यांना हे खर्च करता येत नाही। त्यामुळे कोणी दिले चांगले कपडे तर ते मुलं आनंदाने घालतील, त्यांची दिवाळी अतिशय चांगली होते। मी माझ्या मुलाचे जे लहान कपडे आहेत ते सगळे दिलेले आहेत। कारण आपण जेव्हा आपल्या मुलांना घेतो तेव्हा भारीचे घेतो, पण फेकून द्यायला आवडत नाही। पण हे जर कपडे कोणाच्या कामासाठी येत असतील, उपयोगाला पडत असेल तर अतिशय सुंदर आहे हा उपक्रम। दीपावली हा सण सर्वात मोठा असतो आणि तो सर्व समाज आनंदाने उत्सव साजरा करतो। या सणामध्ये गोरगरीब समाजातील वंचित कपडे घेऊ शकत नाहीत किंवा गोडधोड खाऊ शकत नाहीत। त्यामुळे तिरंगा परिवाराने गोरगरिबांना कपडे वाटप करायचा कार्यक्रम आयोजित केला आहे। समाजातील दानशूर व्यक्तींकडून कपडे जमा करून गरिबांना वाटण्याचं काम तिरंगा परिवार करत आहे। आमच्या आव्हानाला समाजातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे। लोकांनी, दानशूर व्यक्तींनी खूप आज सहकार्य केले। बरेच कपडे आणि इतर म्हणजे जीवनोपयोगी वस्तू दान केल्या, त्या आम्ही गरिबाला वाटप करत आहोत।